जे वर्ड्स मी तुम्हाला दिले होते त्याचे मीनिंग, त्याचे स्पेलिंग्स तुम्ही पाठ करून ठेवले असतील, कारण ते नवीन वर्ड्स होते आपल्यासाठी. ओके, सो 6 वाजलेले, तर आपण आता स्टार्ट करूया लेक्चरला. पीपीटीनी स्टार्ट करते मी जेंडरच्या. ओके, सो मला फक्त चॅटबॉक्स मध्ये सांगा स्क्रीन विजिबल आहे की नाही ते. इज माय स्क्रीन विजिबल नाउ? ओके, थँक यू. सो नाउ फर्स्ट, व्हॉट इज जेंडर? जेंडर म्हणजे काय असतं? मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो लिंग. मुलगी आहे की मुलगा आहे, म्हणजे हे जे आपण मुलगी मुलगा आहे माणसाशी रिलेटेड म्हणतो, असंच सगळं आपलं डॉग कॅट या सगळ्यांमध्ये असतं, फिमेल आणि मेल. सो दॅट इज जेंडर. Genders is a system of differentiating nouns and pronouns as one of the following: masculine, feminine, common, neuter. सो जे जेंडर आहे ते डिफरन्शिएट आपण कशात करतो? मॅस्क्युलिन म्हणजे पुरुषार्थी, म्हणजे मेल कॅटेगरीमध्ये जे जाईल दॅट इज नोन एज मॅस्क्युलिन. देन नेक्स्ट इज फेमिनिन, म्हणजे फिमेल कॅटेगरीमध्ये जाईल ते फेमिनिन असतं. कॉमन म्हणजे ज्याला कुठलेही आपण जेंडरमध्ये डिफरन्शिएट करू शकत नाही अशा गोष्टी ज्या असतात दोज आर कन्सिडर्ड एज कॉमन. आणि न्यूटर, न्यूटर म्हणजे न्यूट्रल, नॉर मॅस्क्युलिन नॉर फेमिनिन. इट हा जो वर्ड यूज केला जातो, इट इज युजली यूज्ड फॉर न्यूटर कॅटेगरी ऑफ जेंडर. ओके, सो बेसिकली जेंडरच्या ह्या मेन कॅटेगरीज आपण करतो: मॅस्क्युलिन, फेमिनाईन, कॉमन आणि न्यूटर. आता हे जेंडर शिकणं आपल्याला का गरजेचं आहे? तर हे इमिजिएटली आपल्याला कळू शकतं नावावरून की मेल आहे की फिमेल आहे. प्रोनाउन्स आपण जेव्हा पुढे जाऊन, तुम्ही आता आपण नाउन्स शिकलोय, प्रोनाउन्स शिकू तेव्हा आपल्याला कळेल की त्याचा यूज करताना आपल्याला जर मेल असेल तर आपण हिज लिहितो, फिमेल असेल तर हर लिहितो, किंवा मेल असेल तर ही लिहितो, फिमेल असेल तर शी लिहितो. सो ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या जेव्हा आपल्याला जेंडर क्लिअर होईल त्या जेंडर प्रमाणे पुढे जातात. राईट, काही गोष्टींना जेंडर वाईज आपण लिहितो. पुढची गोष्ट, आता फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये आपण, मी स्त्रीलिंग आहे, मी मुलगी आहे, तर मी काय म्हणणार की मी लिहिते, मी बोलते. मुलगा असेल तर मी लिहितो, मी बोलतो. हे सगळं चेंज होत जातं त्या त्या लँग्वेज प्रमाणे, बरोबर? म्हणून आपल्याला जेंडर शिकणं गरजेचं आहे. ओके, सो नाव मॅस्क्युलिन जेंडर म्हणजे जे मेल कॅटेगरीमध्ये जातं ते मॅस्क्युलिन जेंडर म्हणजे काय असतं ते बघूया आता आपण. मॅस्क्युलिन जेंडर, अ नाउन और प्रोनाउन that refers to a male character or member of species. म्हणजे मेल कॅरेक्टर किंवा मेल मेंबर ऑफ स्पीशीज जो असेल तर त्या नाउनला आपण मॅस्क्युलिन जेंडर मध्ये कन्सिडर करतो. एक्झाम्पल्स इन्क्लूड द फॉलोइंग: बॉय मुलगा, मॅन. आता प्रोनाउन आहे ही, ब्रदर, बुल, हिम, लायन, ॲक्टर, किंग, हिरो. हे सगळे मुलांसाठी, मेल कॅरेक्टरसाठी आपण जे काही वर्ड्स यूज करतो, जी नाउन्स यूज करतो, दोज आर मॅस्क्युलिन जेंडर, दोज आर अंडर मॅस्क्युलिन जेंडर. न्यूटर मीन्स न्यूट्रल, नॉर मॅस्क्युलिन नॉर फेमिनिन. जे मॅस्क्युलिन आणि फेमिनाईन दोन्ही मध्ये नसतं दॅट इज न्यूटर. आपण जेव्हा एक्झाम्पल्स शिकू तेव्हा मी पूर्ण एक्सप्लेन करेन. राईट, मेनी थिंग्स कॅन बी कॉमन और न्यूटर. So now, helpful hint for guessing the masculine gender. Masculine like male begins with the letter M. म्हणजे आता मॅस्क्युलिनचं मीनिंग कसं लक्षात ठेवाल तर मेल, मॅस्क्युलिन मेल दोन्ही एम पासून सुरू होतं. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे फेमिनाईन जेंडर. फेमिनाईन जेंडर, अ नाउन और प्रोनाउन that refers to a female character of or a member of species. म्हणजे त्या पर्टिक्युलर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग्स, ॲनिमल्स, ह्याच्यामधल्या ज्या फिमेल्स असतील त्या सगळ्यांना काय कुठल्या जेंडरमध्ये कन्सिडर करणार?
फेमिनाईन जेंडर मध्ये. एक्झाम्पल्स इन्क्लूड द फॉलोइंग: गर्ल, वुमेन, शी, सिस्टर, काऊ, हर, लायनेस, ऍक्ट्रेस, क्वीन, हिरोईन. आता ही एक्झाम्पल्स बघितली तुम्ही तर एक्झॅक्टली आपण मेल मॅस्क्युलिन जेंडर मध्ये जे आपण मेल म्हणतो म्हणजे किंग, राजा जो असतो तो मॅस्क्युलिन असतो आणि क्वीन जी असते राणी ती फेमिनाईन असते. आपण म्हणतो ती राणी, तो राजा. सेम वे किंग, क्वीन. हेल्पफुल हिंट काय आहे इथे पण, फेमिनाईन लाईक फिमेल बिगिन्स विथ द लेटर एफ. सो जसं आपण लक्षात ठेवू शकतो मॅस्क्युलिन मेल एम, फेमिनाईन फीमेल एफ. इफ अ नाउन हॅज सफिक्स एंडिंग, सफिक्स म्हणजे एंडिंग, एखाद्या नाउनच्या एंडिंगला सपोज ई डबल एस आलं तर ते फेमिनाईन असतं. म्हणजे कसं की आता आपण ऍक्टर म्हणजे मॅस्क्युलिन जेंडर कन्सिडर केलं होतं आणि त्यालाच फक्त ऍक्ट्रेस शेवटी ई डबल एस जोडला तर ऍक्ट्रेस झालं म्हणून ते फेमिनाईन झालं. तसंच सपोज INE, हिरो मॅस्क्युलिन होतं, मेल कॅरेक्टर साठी आपण हिरो वापरलं, त्या हिरोच्या पुढे INE लावलं, हिरोईन लावलं, फेमिनाईन झालं. सिमिलरली आपण ETTE, इट इज फेमिनाईन. ओके, जेव्हा ही एंडिंग्स आपण लावतो तेव्हा ते जे जेंडर असेल ते फेमिनाईन होत जाणार, मॅस्क्युलिन आणि फेमिनाईन. इथपर्यंत आता कळलंय? दोन्ही कळले मॅस्क्युलिन कुठले असतात आणि फेमिनाईन? व्हेरी गुड. नाव मुव्हिंग टू कॉमन जेंडर. कॉमन जेंडर म्हणजे काय असतं? अ नाउन और प्रोनाउन that can either be female or male. Examples include the following: parent. आता फक्त पेरेंट हा वर्ड यूज केला तर आपल्याला कळतं का की आपण आई बाबांबद्दल बोलतोय? पालक असं मराठीत म्हणतात पेरेंट्सना. इट कॅन बी अ मदर और फादर, राईट? सो त्याच्यामध्ये आपण जेंडर स्पेसिफिक नाही म्हणते कोणते. सो पेरेंट हे झालं, इट कॅन बी मेल और फीमेल. इन दॅट केस वी कॉल इट एज अ कॉमन जेंडर. नेक्स्ट इज चाइल्ड. एखादं बाळ आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते बाळ मुलगी आहे की नुसतं बाळ हा शब्द वापरून, बाळ हे नाउन वापरून आपल्याला कळत नाही की मुलगा आहे की मुलगी आहे. नुसतं चाइल्ड मी म्हणलं तर कळणार नाही वेदर इट इज अ गर्ल और बॉय. सो हे ज्याच्यामध्ये आपण सांगू शकणार नाही, नुसतं नाउन यूज करून आपण सांगू शकणार नाही की वेदर इट इज मेल और फीमेल, दॅट कॅटेगरी गोज इन टू कॉमन जेंडर. स्टुडंट. आता मी समज म्हणलं की तुमचे जो सगळा ग्रुप आहे इट इज अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स, तर आता काही मेल्स आहेत काही फिमेल्स आहेत. सो दोन्ही ग्रुप आहे, त्याच्यामध्ये स्टुडंट मध्ये दोन्ही येणार, मेल पण आणि फिमेल पण. सर्व्हंट, नोकर. आता जेव्हा आपण नोकर म्हणतो तेव्हा स्त्री आहे की पुरुष आहे ते मेन्शन नाही करत. फ्रेंड, माय फ्रेंड कॉल्ड मी यस्टरडे, म्हणजे आता मुलांनी कॉल केला होता की मुलीनी कॉल केला होता हे नाही कळत या सेंटेन्स मधून. पण आता मराठीमध्ये फ्रेंडला मात्र जेंडर स्पेसिफिकेशन आहे. माझ्या मित्राने कॉल केला होता, माझ्या मैत्रिणीने कॉल केला होता. आता हे प्रत्येक लँग्वेजचं वेगळं आहे, प्रत्येक भाषेची ही वैविध्यता आहे की आपलं एकच शब्द असतो त्याचं मराठी मीनिंग असतं, पण त्या मराठीमध्ये आपल्याला जेंडर कळतं, इंग्लिशमध्ये तोच शब्द वापरला तर जेंडर कळत नाही. नुसतं फ्रेंड म्हणलं तर आपण कोणी मित्रांनी कॉल केला की मैत्रिणीने कळत नाही. कझिन, कझिन मध्ये आपण दोन्ही कन्सिडर करतो, बहीण पण आणि भाऊ पण, दोघांनाही आपण कझिनच म्हणतो. काही जण आता म्हणताना म्हणतात माय कझिन सिस्टर, माय कझिन ब्रदर. सो हे स्पेसिफाय करायला लागतं कझिन म्हणजे कोणाबद्दल बोलतोय आपण. मेंबर. टीचर, नुसतं टीचर म्हणल्यावर कसं कळेल की समोरची व्यक्ती ही शिक्षिका आहे. आता ह्याच्यात पण टीचर मध्ये पण बघा मराठीमध्ये आपण कन्सिडर केलं तर शिक्षक आणि शिक्षिका. शिक्षक म्हणलं की तो मेल असतो, शिक्षिका म्हणलं की ती फिमेल असते. बट इंग्लिश लँग्वेज मध्ये काय होणार आहे, आपण फक्त टीचर म्हणणार. सो वेदर इट इज अ मेल और अ फिमेल कळत नाही आपल्याला नुसत्या टीचर या वर्ड वरनं. दे, जेव्हा आपण अनेक वचन यूज करतो आपण यूज करतो दे. सो त्या दे मध्ये 4 मुले असतील, 4 मुली असतील किंवा 2 मुलं 2 मुली सुद्धा असतील.
देम ही जी काही पुढची आहे ती प्रोनाउन्स आहेत. आपण प्रोनाउन्स थोडे नंतर शिकणार आहे. आता नाऊन आपण शिकलोय. सो या नाऊन कॅटेगरी मध्ये आलं आपलं कॉमन जेंडर नाऊन. हेल्पफुल हिंट काय आपण इथे कन्सिडर करू शकतो. इफ यू कॅन यूज द वर्ड टू अप्लाय टू अ मॅन अँड वुमेन, इट इज अ कॉमन नाउन और प्रोनाउन. जो काही वर्ड आपण मॅन आणि वुमेन दोन्हीसाठी यूज करू शकतो, दॅट विल बी इन्क्लुडेड अंडर कॉमन नाउन. ओके, समजलं आतापर्यंत? व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट, न्यूटर जेंडर. Neuter gender, a noun or a pronoun that is neither female nor male. Examples include the following. आता ह्याच्यामध्ये आपले थिंग्स मेनली येतात. रूम, आपण असं म्हणतो का की तो रूम, आपण मराठीत म्हणताना ती रूम म्हणून टाकतो पटकन, कारण एक तर आपण मराठी शब्द वापरतो आणि दुसरा इंग्लिश वर्ड वापरतो, त्यामुळे ते दोन कॉम्बिनेशन आहे. बट रूमला डायरेक्ट कुठलंही आपण जेंडर स्पेसिफिक नाही करू शकत. थिंग्स ना वेगवेगळ्या, राईट. फॉर एक्झाम्पल आता इथे रूम, चेअर, पेन, ट्री, बुक, स्टार, लेक, कार, इट. इट हे जो प्रोनाउन आपण यूज करतो, दॅट इज मेनली यूज्ड फॉर न्यूटर जेंडर. हेल्पफुल हिंट, इफ इट इज लाईफलेस इट इज अ न्यूटर जेंडर. मग अशी कोणीतरी चॅटबॉक्स मध्ये टाकलं होतं थिंग्स साठी. ज्या वस्तू असतात त्या मेनली सगळ्या वस्तू आपण न्यूटर जेंडर मध्ये टाकतो. ओके, सो आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक हिंट असं सांगते. परत आता आपण जे भाषेमधला डिफरन्स कन्सिडर करतोय, तर आता आपण मराठीमध्ये गोष्टींना सुद्धा तो किंवा ती स्पेसिफिक करतो. आपण सगळ्यालाच मराठीत ते लावून नाही टाकत. ती खोली, ते स्वयंपाकघर असं आपण म्हणतो मराठीमध्ये, बट इंग्लिशमध्ये असं नाही होत. ओके, किचन, रूम, दॅट किचन, इट इज अ किचन, इट इज अ रूम. तिथे आपण कुठेही जेंडर स्पेसिफाय नाही करत. सो आता जे इंग्लिश साठी रूल्स आहेत, दोज रूल्स शुड बी और दोज हिंट्स शुड बी स्पेसिफिकली यूज्ड फॉर इंग्लिश ओनली. म्हणजे आपण जर मराठीमध्ये असं म्हणायला गेलो की वस्तू असतील किंवा लाईफलेस नॉन लिव्हिंग गोष्टी असतील, तर त्यांना आम्ही न्यूटर म्हणू. तर असं कंपल्सरी नाहीये मराठीमध्ये, बट इंग्लिशमध्ये ते आहे. इंग्लिशमध्ये ज्या लाईफलेस गोष्टी आहेत, टेबल, चेअर, रूम, पेन, या सगळ्याच्या वेळेला आपण इटच वापरणार, आपण त्याला न्यूटरच म्हणणार. ओके, केमिस्ट्रीमध्ये वगैरे न्यूट्रल हा वर्ड असतो, त्याच्याच सारखा हा वर्ड आहे न्यूटर. म्हणजे इन बिटवीन द बोथ ऑफ टू, मेल आणि फिमेल दोन्हीच्या मधलं जे इट आपण यूज करणार, दॅट इज यूज्ड फॉर पर्टिक्युलरली न्यूटर थिंग्स. ओके, आता लक्षात आलं न्यूटर म्हणजे काय येते. आता आपण एक क्विज सॉल्व्ह करूया. ह्याच्यामध्ये आपल्याला टाईप ओळखायचा आहे. टाइप ऑफ नाउन फॉर इच ऑफ द फॉलोइंग नाउन्स और प्रोनाउन्स. आता प्रिन्स म्हणलं तर कुठला येईल. हे बघा, एक मॅस्क्युलिन साठी फक्त एम टाइप करा, फेमिनाईन साठी एफ, कॉमन साठी सी, न्यूटर साठी एन. ओके, अख्खा वर्ड टाइप करत बसायची गरज नाही चॅटबॉक्स मध्ये. प्रिन्स साठी काय आहे प्रिन्स. व्हेरी गुड, मॅस्क्युलिन आहे. त्याच्यानंतर आर्टिस्ट, आर्टिस्ट कॉमन आहे. ओके, आर्टिस्ट साठी आपण दुसरं कुठलं म्हणजे फिमेल आर्टिस्टला दुसरं काही नाही म्हणत. जरी मेल असला तरी आर्टिस्टच, फिमेल असला तरी आपण आर्टिस्टच यूज करणार. नेक्स्ट, इट. इट कशामध्ये येतं. एन, न्यूटर आहे. न्यूटर साठी मेनली आपण एन, न्यूटर मध्ये आपण मेनली इट कन्सिडर करतो. ओके, नाउ नेक्स्ट, स्टीवार्डेस. स्टीवार्डेस,
स्ट्युअर्डेस. आपण फेमिनाईन साठी काही हिंट वाचल्या होत्या त्याच्याप्रमाणे आठवतंय? जर लास्टला ESS लागला तर आपण काय म्हणतो त्याला? लास्टला सपोज ESS बऱ्याचशा ठिकाणी माउंटेन कशामध्ये येईल? आता व्हॉइस ब्रेक होतोय अजून पण? नाही ना? ओके ओके, थँक्यू. सो आता आपल्याला बघायचं आहे माउंटेन कशामध्ये येईल? कॉमन, फेमिनाईन, मॅस्क्युलिन, न्यूटर. न्यूटर, परफेक्ट. माउंटेन न्यूटर मध्ये येईल. ओके, न्यूटर. आपण मराठीत म्हणताना म्हणतो तो माउंटेन, राईट? म्हणून आपल्याला पटकन वाटतं तो मॅस्क्युलिन आहे, पण नाही. इंग्लिशच्या रूल प्रमाणे नॉन लिव्हिंग विल बी कन्सिडर्ड इन न्यूटर. करेक्ट. नेक्स्ट इज स्टुडंट. स्टुडंट कशामध्ये येईल? परफेक्ट, कॉमन नाउन. नेक्स्ट बँक. बँक कशामध्ये येईल? बँक लिव्हिंग आहे की नॉन लिव्हिंग आहे? बँक न्यूटर मध्ये, करेक्ट. बँक न्यूटर मध्ये येईल. आता इथे पण मजा बघा, आपण मराठीत म्हणताना काय म्हणतो? ती बँक. पटकन म्हणलं जातं आपल्याकडनं ती बँक. सो बँक विल बी कन्सिडर्ड इन न्यूटर. इंग्लिश रूल्स प्रमाणे आपण त्याला न्यूटर मध्ये कन्सिडर करतोय. नेक्स्ट इज नर्स. नर्स. ओके, बरं. आता मला सांगा की हॉस्पिटलमध्ये जर का पुरुष हे त्याचं काम करत असेल, नर्सवालं म्हणजे जे तिथे करतात त्या, तर त्याला काय म्हणतात मग? ऍक्च्युली नर्स हे कॉमन नाउन आहे. ओके, नर्स हे मेलला सुद्धा रेफर करतं आणि फिमेलला सुद्धा रेफर करतं. वॉर्ड बॉय हा वेगळा असतो. ओके, वॉर्ड बॉयचं फंक्शन वेगळं असतं. त्याचं काम, त्याचा रोल जो असतो तिथला तो थोडा वेगळा असतो. सो अगदी स्पेसिफिक इंग्लिश प्रमाणे आपण कन्सिडर करायला गेलो तर नर्स हे कॉमन नाउन यायला पाहिजे. कारण US वगैरे जर तुम्ही सिरियल्स किंवा टीव्ही सिरीज किंवा काहीही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल तिथे मेनली हॉस्पिटलशी रिलेटेड जर सिरियल असेल तर नर्स मध्ये दोन्ही कन्सिडर केलं जातं. आपल्या इथे असं होतं की आपण नर्सला, फिमेल नर्सला सिस्टर म्हणतो. ओके, म्हणून आपल्या इथे ती अशी कन्सेप्ट झाली आहे की नर्स म्हणलं तर आपल्या समोर फेमिनाईनच समोर राहते. फेमिनाईन एफच समोर येतं. ओके, बट ऍक्च्युली नर्स इज अ कॉमन नाउन. व्हाय कशासाठी विचारलं मला जरा थोडंसं एक्सप्लेन करा. व्हाय कुठल्या ऍक्च्युअल सेंटेन्सला होतं? कॉमन नाउन नर्स म्हणजे अगदी स्पेसिफिक इंग्लिश प्रमाणे नर्स हे कॉमन नाउन आहे. ओके, क्लिअर झालं नर्स कॉमन नाउन का आपण यूज केलं? मग अशी कोणीतरी म्हणलं की मेल जर असेल तर आपण त्याला वॉर्ड बॉय म्हणतो, बट ऍक्च्युअल नर्सचं काम जे असतं ते वॉर्ड बॉय पेक्षा थोडं वेगळं असतं. वॉर्ड बॉय हा फक्त तिथल्या नर्सला मेडिकल नॉलेज असतं. वॉर्ड बॉयला इट इज नॉट कंपल्सरी. ओके, सो हा थोडासा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये, म्हणून लक्षात ठेवा आतापुरतं. एवढं काही त्याच्यानी फार मोठा घोळ होणार, नो प्रॉब्लेम. सॉरी कोणी म्हणायची गरज नाही. आन्सर कुठलंही दिलेलं चालणार, फक्त आन्सर देणं इम्पॉर्टंट आहे. ओके, सॉरी कोणीही म्हणायची गरज नाहीये. सो नेक्स्ट थिंग इज हा नर्स. त्यामुळे तुम्ही आता लक्षात ठेवताना ते कॉमन नाउन आहे असं लक्षात ठेवा.
थोडंफार पुढे मागे होऊ शकतं याच्यामध्ये. कुठल्या रिलेशन मध्ये, की आता दोन कंट्रीज मधला हा फरक आहे. आपण बघून बघून आपल्याला नर्स हे मुलगीच असते, नर्स असं पटकन डोक्यात येतं मराठीच्या ह्याच्याप्रमाणे. जसं मी म्हणलं ती बँक असं म्हणून पटकन आपण बँकला फेमिनाईन म्हणू शकतो, बट इंग्लिश रूल्स प्रमाणे ते न्यूटर आहे. ओके, नाव नेक्स्ट. लेडी. लेडी. क्लियर कट फेमिनाईन. नेक्स्ट इज प्रोफेसर. प्रोफेसर. कॉमन. व्हेरी गुड. नेक्स्ट पेन्सिल. पेन्सिल. परफेक्ट, न्यूटर. डॉक्टर. कॉमन. परफेक्ट. नेक्स्ट ऍक्टर. ऍक्टर कशामध्ये येईल? मेल, मॅस्क्युलिन मध्ये. राईट. नेक्स्ट आहे पपी. पपी म्हणजे कुत्र्याचं पिल्लू. कॉमन. कॉमन मध्ये येईल पपी. जसं आपण मराठीमध्ये सुद्धा आपण काय म्हणतो, ते पिल्लू. ती पिल्लू किंवा तो पिल्लू असं नाही म्हणत. कुत्र्याच्या पिल्लाला आपण ते पिल्लू म्हणतो. सिमिलर वे कॉमन मध्ये जाणार ते. इट कॅन बी अ मेल ऑर अ फिमेल. क्वीन. क्वीन. क्लिअर आहे, फेमिनाईन. आणि लास्ट कॅन्डी. कॅन्डी कशामध्ये येईल? न्यूटर. व्हेरी गुड. ओके, समजलं इथपर्यंत आता नाऊन. अजून आपण एक छोटीशी नाऊनची वर्कशीट सॉल्व्ह करूया, जेंडर्सची. सॉरी, नाऊन नाही, जेंडर्सची. आणि मग हा टॉपिक क्लिअर होऊन जाईल. आता तरी तुम्ही सगळ्यांनी परफेक्ट उत्तरं दिलेली होती. सगळं जे काही होती ती तुम्हाला नाउन्स आयडेंटिफाय करता येत आहेत, आता जेंडर आयडेंटिफाय करता येत आहे. सो एक वर्कशीट सॉल्व्ह करूया आणि जेंडर हा टॉपिक संपवून टाकूया. एक 2च मिनिटं द्या मला. ओके, सो आता दिसतोय स्क्रीन? इज स्क्रीन विजिबल? ओके, थँक्यू. बघा मग आता फर्स्ट, and in the following sentences identify the type of gender noun of the underlined word. A child is playing in the playground. याच्यामधला जो चाइल्ड वर्ड आहे त्याचा जेंडर काय आहे, म्हणजे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं ते? कॉमन. परफेक्ट. नेक्स्ट, वी कॅनॉट सी स्टार्स इन डे टाइम. वी कॅनॉट सी स्टार्स इन डे टाइम. परफेक्ट, न्यूटर. बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स. बुक्स आर अवर बेस्ट फ्रेंड्स यातलं बुक्स काय आहे? न्यूटर. करेक्ट. शी वॉन्ट्स अ ब्लॅक हॉर्स. हॉर्स मेल, मॅस्क्युलिन, एम. हॉर्स हे मॅस्क्युलिन कॅटेगरीमध्ये जाणार. ओके, 2 मिनिटं. त्याच्यानंतर नेक्स्ट
निकिता इज अ व्हेरी नॉटी गर्ल. आता याच्यात तर गर्ल आहे त्याच्यामुळे डायरेक्ट आन्सर येईल आपल्याला. फिमेल. व्हेरी गुड. फेमिनाइन काय. द ऍप्लिकंट मस्ट साइन दिस फॉर्म. ऍप्लिकंट कॉमन मध्ये जाईल. कॉमन कॉमन कॉमन. बिकॉज इट कॅन बी ही ऑर शी. ऍप्लिकंट म्हणजे जो कुठल्या तरी पदाला अप्लाय करतो तो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 10वीच्या परीक्षेला अप्लाय करते तर आय एम ऍप्लिकंट. ओके. एक्झॅक्टली मला असं मराठी शब्द नाही सांगता येणार ऍप्लिकंट साठी, बट जो अप्लाय करतो तो. जसं मी एक्झाम्पल मध्ये सांगितलं 10वीच्या परीक्षेला मी अप्लाय करते तर आय एम ऍप्लिकंट. आय कॅन बी मेल और फीमेल. राईट. सो ऍप्लिकंट विल बी इन्क्लुडेड अंडर कॉमन नाउन. नेक्स्ट इज द एम्प्रेस विल अराइव्ह टुमॉरो. एम्प्रेस फेमिनाइन. फेमिनाइन. आणि नेक्स्ट सेकंड. आता सेकंड जो एक्सरसाइज आहे ते करूया. फिल इन द ब्लँक्स युझिंग द अपोजिट जेंडर ऑफ द नाउन गिव्हन इन द ब्रॅकेट. म्हणजे जे नाउन ब्रॅकेटमध्ये दिलंय त्याचं आपल्याला अपोजिट जेंडर वापरायचंय. सो शी लाईक्स द डॅश ऑफ दिस मूव्ही. ब्रॅकेटमध्ये आहे हिरो. तर हिरोचं अपोजिट जेंडर काय येतं? हिरोईन. हिरोईन. करेक्ट. नेक्स्ट. इट इज अ रिच्युअल टू राईड अ डॅश ड्युरिंग द वेडिंग प्रोसेशन. सो आता इथे जे नाउन दिलंय ते हॉर्स आहे. हॉर्सचं फेमिनाइन काय आहे माहितीये? परफेक्ट. मेयर. करेक्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट इज फार्मर्स कीप द डॅश फॉर द प्रोडक्शन ऑफ एग. रूस्टरचं अपोजिट? हेन. परफेक्ट. बरोबर आहे. सो फार्मर्स कीप द हेन फॉर द प्रोडक्शन ऑफ एग. नेक्स्ट इज द डॅश डिडंट रिस्पॉन्ड टू द कॉल. The dash didn't respond to the call. Waiter. Correct. Waitress opposite. Waiter. The dash killed the wild beast easily. The dash killed the wild beast easily. Correct. Hunter. Next. A dash can give birth to 4 puppies. Dog feminine gender माहितीये? Correct. Bitch. Correct. Now next. Life for a dash is luxurious. Life for a dash is luxurious. क्वीनचा अपोजिट. क्वीनचं मॅस्क्युलिन वापरायचं आपल्याला. किंग. एकदम सोपं आहे. The dash presented his poems. पोएटेसच्या अपोजिट. पोएट. नेक्स्ट. कॅटरीना इज अ ब्युटिफुल. ऍक्टरच्या अपोजिट. बघितलं होतं आपण ऍक्ट्रेस. करेक्ट. ESS लागून झालं ऍक्ट्रेस. द डॅश डिलिव्हर्स मिल्क टू अस डेली. मिल्कमॅनचं. मिल्क वुमेन. मिल्क मेड. करेक्ट. मिल्क मेड करेक्ट आहे. ओके. मिल्क वुमेन बघायला गेलं तर रॉंग नाहीये, पण इंग्लिशमध्ये मिल्क मेड हा वर्ड यूज केला जातो.
ओके. फॉर फिमेल मिल्क मेड हा वर्ड यूज केला जातो. ओके. समजले? व्यवस्थित समजलंय सगळ्यांना? आता जेंडर कॅटेगरीज कुठल्या कुठल्या आपण 4 शिकलो. मॅस्क्युलिन, फेमिनाईन, कॉमन आणि न्यूटर. एकदा पटकन रिव्हिजन करू. मॅस्क्युलिन म्हणजे मेल, फेमिनाईन म्हणजे फिमेल, कॉमन म्हणजे इट कॅन बी बोथ अ मेल और अ फिमेल, लाईक स्टुडंट, डॉक्टर, प्रोफेसर, टीचर, हे सगळे कॉमन मध्ये जातं. आणि लास्ट न्यूटर, नॉन लिव्हिंग थिंग्स वी कन्सिडर अंडर न्यूटर कॅटेगरी, मेनली नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, व्हेरी गुड. आता रीडिंग आणि स्पीकिंग घेऊया आपण. तर आज कोण कोण वाचेल मला जरा सांगा. जे मागच्या वेळेला झालेले ते सोडून कोणीतरी नावं पाठवा. मी चेक करते कोणाची येत आहेत त्याप्रमाणे कोणाचं झालंय. प्रमिता तुझं झालंय? अजून कोण? आदितीचं पण झालंय. नवीन नावं जरा येऊ देत मग मी सांगते कोण त्यातलं. दीपिका पण झालंय. अरे 30 नावं येत आहेत. माहिका, तुम्ही फर्स्ट लेक्चरलाच वाचलंय. जर अजून नवीन नावं ऍड नाही झाली तर मग तुम्हाला मिळेलच नक्की वाचायला. बट आपण बघूया अजून कोण सांगतोय ते नाव. 15 म्हणजे बी सोडून 14 लोक आहेत. 1 2 3 4 5 6 7 11 लोकांचं वाचून झालंय. 4 कोणतरी आहेत नवीन. बाखिता, ओके. शर्विनचं पण आय गेस झालंय. बाखिता, ओके. सो विल स्टार्ट विथ बाखिता. अजून बाकीचे जे कोणी येतील नवीन नावं ती नसतील तर परत आपण प्रमितापासून स्टार्ट करूया. ओके, सो मी स्क्रीन शेअर करते. Miss, are you presenting? I can see. Okay, just 1 minute. Okay, I'll share the screen now. Okay. Can you see now? No, Miss. No, still not? No, Miss. Okay, please give me a minute. I'll stop presenting and then I'll represent it again. Okay, Miss. Is it visible now? No, Miss. Okay, then I'll have to shift. Is it visible now? No, Miss. Okay. Is it not visible for anyone or only for Bakita? बाकीच्यांना दिसतंय? Okay, there might be some range issue at your end. तुझ्या इथे काहीतरी रेंजला प्रॉब्लेम असेल बाकीता. एकदा आपण चेक करूया. ज्यांना आता Okay. दिसतंय त्यांच्यापैकी कोणाला वाचायचंय? 1-2च मिनिटं तुझा माईक ऑफ कर. नेक्स्ट स्क्रीनच्या जर तुला दिसला तर मग मी तुला सांगते वाचायला. ओके Okay, Miss. ओके, थँक्यू. मी एकदा चेक करते लिस्ट मधनं कोणाचं नाव कोणाचं वाचायचं राहिलं आहे. 6D35 सत्येन मेहता. What, ma'am? Can you please read? Yes. Okay. Is my screen visible to you? Yes, ma'am. Okay, please start reading. From where? Using ear Using phones. earphones while driving can be far more. Ma'am, I cannot stand. Dangerous. I can see now. Ma'am, what is this word? Dangerous. Dangerous than driving under the influence of Liquor.
Influence of liquor. Liquor. Last reason say drive Reason. using his mobile phone as mean of far today day to day communicate many be heard Heading for for an experience the study as shattered shattered the common common belief that drinking the chief cause of of the memory of road majority majority of roads mishaps talking on mishaps. mobile phone. What next? Correct, correct. Please read. Miss, I Yes. can see now. Incurs the rise of to one life compared to drive after being driving Drunk. drunk. The findings of the study are based on the surveys of ser- Several several causes of the road road of road accidents. Bas, accident. bas. Yes. Very good. You can switch off the mic. Okay. Bakita, you can see the screen now. Right? Yes. So please start reading it. I'll. Okay. Okay, Miss. Miss, from where? In fact. From in fact. Miss, effect. Can you, Miss, show me where effect is? In fact. In fact. In fact. It's Okay, at the Miss. starting of the sentence. Yes. Okay, Miss. In fact, a study of records of drivers involved in 699 such mistakes showed that the risk of accident for those who talk on the phone while driving was at least 4 times higher compared to those who driving in a state of drunkenness. The only advantage for those driving with Cellular was phone. cellular phone was that they could summon immediate help through these phones. The study, which is Relevant. relevant for the entire world, is relevant for India as well. Here too, these phones are being used increasingly for communication and business Transactions. Very good. transactions. Very good. You can switch off your mic. ओके आता अजून कोण राहिलंय मी बघते फक्त एकदा ज्यांनी आता सत्येन मेहता वाचलं तुमचं स्टुडंटचं नाव फक्त मला चॅटबॉक्स मध्ये सांगा आता बाकीतांनी वाचलं राईट अजून कोणी वाचलेलं नाहीये मी बघते एकदा सारिका मोटे सारिका मोटे Yes, ma'am. ओके I'll share another screen with you from your textbook. Can you see it? Yes. Okay. Please start reading from I have. I I have reached a Hingoli. How wonderful were the days when spent at Sengroli. When ma'am, Unforget. ma'am, Yes. blur होतंय. ओके एक झूम केलं तर दिसेल का बघा दिसतंय आता इज इट विजिबल नाव Yes. ओके
Moment, this summer vacation was Vacation. has added so many colorful memories to my life. Sun, काय? Sanju Mama. Sanju Mama, I really miss Segroli. Very good. पुढे वाच. At Segroli, I enjoyed swimming in the Manjara River. Manjara River, playing with Tejas and Correct. Advait Avdut Hmm. on its banks Bang. and going on long walks through the Balaghat. Balaghat hill, riding a buffalo on the way back home. I felt like the King. व्हेरी गुड. परफेक्ट. माईक ऑफ केलास तरी चालेल आता. स्टुडंटचं नाव सांगा मला फक्त. आता ज्यांनी वाचलं स्टुडंटचं नाव प्लीज चॅटबॉक्स मध्ये लिहून पाठवा. बाकीचे हु ऑल आर लिसनिंग प्लीज नोट डाऊन द डिफिकल्ट वर्ड्स. ओके. प्रद्युम्न. नेक्स्ट अजून कोणाचं वाचून नाही झालेलं. विद्या विलास मुकादम. विद्या विलास मुकादम. स्टुडंटचं नाव सांगा. तुम्ही वाचलंय आधी. दीक्षा. हो, दीक्षाचं वाचून झालंय मग. ओके, नो प्रॉब्लेम. सो आता जेवढे मला आता स्टुडंट्स दिसत आहेत त्यांच्यापैकी सगळ्यांचं एक एकदा वाचून झालंय. सो आपण अजून एकदा चान्स देऊया. ओके, सगळ्यांना आपण सेकंड टाइम वाचायला स्टार्ट करूया. ओके. स्पीकिंगचं ऍक्च्युली मी लास्ट लेक्चरला टॉपिक द्यायला विसरले होते. तर आता कोणी स्पीकिंग साठी उत्साही आहे की मी आता टॉपिक देईन, इमिजिएटली प्रिपेअर करून लेक्चर संपायच्या आत बोलून दाखवाल, असं कोणाला इंटरेस्ट आहे तर प्लीज नावं पाठवा. हे रीडिंग साठी शर्विन, माहिका हे सगळे स्पीकिंग साठी. आर यू ऑल रेडी? आता टॉपिक देईन आणि मग तुम्हाला बोलायचंय. नेक्स्ट लेक्चरला नाही, आत्तालाच चालेल असं, कारण मी मागच्या वेळेला स्पीकिंग साठी टॉपिक द्यायला विसरले म्हणून. ओके, व्हेरी गुड. सो ज्यांनी फर्स्ट ज्यांची आणि मग मी नेक्स्ट लेक्चर साठी टॉपिक देणार होते तोच आता देते. माय हॉबी. ओके. सो ज्यांना आता बोलायचं आहे यू कॅन टेक द टॉपिक माय हॉबी. तोपर्यंत आपण बाकीच्यांचं रीडिंग घेऊया. आता फर्स्ट जिथपासून नाव आलेलं होतं आदिती. एक मिनिट थांबा. आधी मला तुम्ही सांगा की कोण कोण आता माय हॉबी या टॉपिक वर बोलेल. आपल्याकडे जसा वेळ उरेल त्याप्रमाणे आपण बघूया. मी नाव लिहून घेते. माय हॉबी साठी दीपिका, माहिका. ओके. अजून कोण आहे? शार्विन, प्रमिता, हर्षद,
ऋतुजा. ओके. सो आता आपण एवढ्या 5 जणांसाठीच ठेवूया की एवढे 5 जणच आता माय हॉबी या टॉपिक वर बोलतील. सो ज्या सिक्वेन्सनी आता मला नावं आली मी तोच सिक्वेन्स रिपीट करेन. ओके. तुम्ही आता यू कॅन टेक 5 मिनिट्स. आपण एक्झॅक्टली 6:50 ला स्पीकिंग स्टार्ट करूया. ओके. कदाचित तुमच्या 5 जणांचं स्पीकिंग आज घेता येणार नाही आपल्याला थोड्याशा टाइम कन्स्ट्रेंटमुळे. बट यू कॅन प्रिपेअर 1 or 2 or 3 लाईन्स. ओके. अँड स्टार्ट स्पीकिंग ऑन इट. तोपर्यंत आपल्याकडे थोडासा वेळ आहे. त्या वेळामध्ये आपण थोडंसं रीडिंग घेऊया. सो हे 5 जण सोडून जे आता स्पीकिंग करणार आहे त्यांना आपण प्रिपरेशनला टाइम देऊया. ते सोडून कोणी परत रीड करणार आहे, परत कोणी वाचणार आहे. आदिती. ओके. Please start reading from that lunch. Please switch on your mic and start reading from that lunch. Yeah, please start. Can you see the screen, Aditi? Aditi, is my screen visible to you? Okay, next name is Shardul. Shardul, please switch on your mic. Yes, teacher. Yes, please start reading from that lunch. Wow. Amras with kurdai, papda, and khanda bhaji. Viramami is a great cook, a master chef. This Sikandawadi is incomparable. How I enjoy reading the bound volumes of Kishore, Champak, and Kumar in Kaka Ajoba's library. I am looking forward to my visit to Sagroli next year. Give my regards to Aji, Ajoba, Raju Mama, Shali Mami, Mira Mami, and love and best wishes to Tejas and Adhut. Yours loving, Ravan. I am sending 2 postal stamps for Tejas and the matchbox cover for Adhut for their collections. Very good. Perfect. सो आता जो तुम्ही फॉर्मॅट वाचलात, आता जो मी फॉर्मॅट शेअर केला होता तो 6च्या टेक्स्टबुक मधला होता. तर हे लेटर होतं, इनफॉर्मल लेटर. ओके. आपलं थोडंसं ग्रामर टॉपिक कंप्लीट झाला की आपल्याला लेटर रायटिंग शिकायचंय, तेव्हासाठी हा फॉर्मॅट लक्षात ठेवायचा. इनफॉर्मल का म्हणलं मी, तर हे कुठलं ऍप्लिकेशन नव्हतं किंवा कुठल्या जॉबशी रिलेटेड वगैरे असं लेटर नव्हतं. तर हे घरचं एक लेटर होतं. राईट. की कसं त्या एका मुलाला जिथे तो सागरोली या विलेजला त्यांनी भेट दिली तिथे त्याला कशी मजा आली, त्याच्या फॅमिली मेंबर्स सोबत, त्याच्या नातेवाईकांसोबत त्याला कशी मजा आली, हे या लेटर मध्ये लिहिलेलं आहे. म्हणून हे इनफॉर्मल लेटर आहे. ओके. लास्टला एक असं P.S. असं काहीतरी होतं. तर त्याचं मीनिंग नेक्स्ट लेक्चरला शोधून आणा किंवा कोणाला माहित असेल तर सांगा. P.S. म्हणजे काय. ओके. सो हे छोटूस होमवर्क साठी लागेल की तुम्ही शोधून आणा की आपण लेक्चरच्या खाली लेटरच्या खाली असं जेव्हा PS लिहितो ते काय असतं. ओके. प्लीज सी नसतं ते, दुसरं मीनिंग आहे त्याला, ते शोधून आणा, नेक्स्ट लेक्चर पर्यंत आणा. ओके. सो आता ऑलरेडी 6:50 झालेत. सो विल स्टार्ट विथ स्पीकिंग. जे फर्स्ट
नाव आलं होतं दीपिका. आर यू रेडी फॉर स्पीकिंग, दीपिका? I guess she is not there in the meeting. No problem. Next was Mahika. Yes. Okay. Are you ready for speaking on topic my hobby? Yes. Okay, please start. My favorite hobby is to make paper craft. I make so many decoration for my room. I made so many things with newspaper. For example, rose, wall hanging, flowers, etc. These are my hobbies. ओके, व्हेरी गुड, परफेक्ट. एकदम मस्त बोललीस. सगळी सेंटेन्सेस तू स्वतः लिहिलेली होतीस, हे बघून मला खूप छान वाटलं. त्यातले टेन्स यूज केलेले, त्यातली व्होकॅब्युलरी ही सगळी परफेक्ट होती. व्हेरी गुड. ओके, एकदम मस्त बोललीस. नेक्स्ट इज शार्विन. Sharvin, are you ready for speaking? Okay, Yes, Deepika. ma'am. Okay, please start. My hobby, my playing cricket. It makes me feel fresh and energetic. Playing outdoor games make us physically fit. It also boosts the concurrence of the mind. Activities like bowling, running between the wickets, wicket keeping, batting, and fielding require a lot of physical movements. I I have made so many friends while playing cricket. Cricket is a very best. Okay. Your voice was breaking, but what I heard was very nice. खूप छान बोललास तू. ओके, तुझा माईक अजून ऑन आहे? नाही. ओके, आवाज मध्ये मध्ये थोडा कट झाला, बट दॅट इज नो प्रॉब्लेम, कारण आता रेंजचे सगळीकडे इश्यूज आहेत. बट जे स्पीकिंग होतं ते क्लिअर होतं आणि व्यवस्थित होतं. ओके, व्हेरी गुड. नाव नेक्स्ट दीपिका. Please turn on your mic. Yes, ma'am. Yes, please start. My hobby. My favorite hobby is dancing. Dancing is very beautiful hobby. Different types in dancing. Examples: Kathak, ballet, robot dance, etc. Dance is performing art. Many shows on dancing. Okay, very good. मस्त, छान बोललीस तू. पण माइक ऑफ केलास तरी चालेल. नेक्स्ट इज ऋतुजा. इज ऋतुजा, प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, ma'am. Yes, please start. My hobby is playing football. I like football. It is a very popular game in our country. I like it for several reasons. It is a very interesting game. So I like football playing game. ओके, व्हेरी गुड. मस्त, तू छान बोललीस. आपलं आपण लिहिलेलं होतंस हे व्यवस्थित लिहिलंस. ओके, नाव नेक्स्ट इज Okay, ma'am. आजच्या स्पीकिंग मध्ये फक्त हर्षदचं राहिलंय. सो हर्षद, आर यू रेडी फॉर स्पीकिंग? Yes. Yes. ओके, येस, प्लीज स्टार्ट. My favorite hobby is drawing. I mostly draw pictures of animals and birds. I use crayons, pencils, color pencils, etc. to draw pictures. I spend my free time drawing pictures. ओके, व्हेरी गुड. मस्त, सगळ्यांनी एकदम व्यवस्थित आता स्पीकिंगची ऍक्टिव्हिटी केली आहे तुम्ही. खूप कमी वेळात खूप चांगलं लिहायचा प्रयत्न केलाय.
असंच चालू ठेवा कायम. आणि आता नेक्स्ट लेक्चर पासून जेव्हा तुमचं स्पीकिंग चालू असेल तेव्हा थोड्याशा 5-6 ओळी लिहायचा प्रयत्न करा. आता एकदम थोड्याशा वेळात तुम्ही खूप छान प्रिपेअर केलं. आता नेक्स्ट लेक्चर साठी मी तुम्हाला स्पीकिंगचा टॉपिक देते. आता आज आपण माय हॉबी कंप्लीट केला. आता नेक्स्ट लेक्चरला कोण कोण बोलेल ते मी सांगते. प्रमिता, आदिती, शार्दूल, अंतरा, दीक्षा आणि आदेश. ओके, एवढे सगळेजण नेक्स्ट लेक्चरला स्पीकिंग ऍक्टिव्हिटी करतील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक असेल माय फेवरेट गेम. माय फेवरेट गेम. ओके, सो ह्या टॉपिकवर ही सगळी मुलं यांच्यापैकी जे कोण प्रिपेअर करून येऊ शकेल, आय रेकमेंड की सगळ्यांनी प्रिपेअर करा आणि बोलूया. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण आजचा अनसीन पॅसेज आणि लास्ट टाइमचा या दोन्हीचे मिळून सगळ्या वर्ड्सचे मीनिंग घेऊया. ओके ओके, यू कॅन ऑल्सो प्रिपेअर. बाकीता प्लीज प्रिपेअर. ओके, येस, थँक्यू अँड बाय. बाय मॅम. बाय. बाय बाय मॅम. Bye all. बाय. मानाचा मान